ब्रेकनंतर या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। ढोलकी वादक विजय चव्हाण आणि त्यांची टीम आज आपल्या सोबत आहे या कार्यक्रमात आणि त्यांच्या कलेची अनुभूती खास आपल्या प्रेक्षकांसाठी। कुठल्याही लोककलेचं सादरीकरण म्हटलं की ढोलकीचं महत्त्व खूप जास्त असतं त्याच्यामध्ये। तर जसं तुम्ही सुरुवातीला एक सादरीकरण केलं आपल्या प्रेक्षकांसाठी, तसं आणखी एखादी झलक दाखवू शकाल? आणखी बघा, आता आपला आजचा विषयच गणपती बाप्पाचा आहे। सुरुवातीला मी तुम्हाला जो गण आम्ही सादर केला आमचे गायक श्री मदन दुबे यांनी, तर तो होता तमासगीर लोकांचा। आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जेजुरी आहे आणि तिथे खंडोबा आहे। तर खंडोबाचं जागरण करताना जेव्हा ते सुरू होतं तेव्हा पण त्याच्या वेळी पहिलं आवाहन गणेशालाच होतं। मग त्यांची एक गणाची पद्धत खूप हे वेगळी आहे। तर ते आपण ती एक झलक पाहूया। नक्की आवडेल आम्हाला। आज म्या गणन मिला मल्हारीच्या मळसा बाणूला, आज म्या गणन मिला मल्हारीच्या मळसा बाणूला, हे आज म्या गणन मिला मल्हारीच्या मळसा बाणूला, हे आज म्या गणन मिला मल्हारीच्या मळसा बाणूला, आज म्या गणन मिला मल्हारीच्या मळसा बाणूला, आज म्या गणन मिला मल्हारीच्या मळसा बाणूला। तुझ्या गणाची आवड मजला, तुझ्या गणाची आवड मजला, लागी तू चरणाला देवा, लागी तू चरणाला देवा, लागी तू चरणाला। तुझ्या गणाची आवड मजला, तुझ्या गणाची आवड मजला, लागी तू चरणाला देवा, लागी तू चरणाला देवा, लागी तू चरणाला। बुद्धी दे मोरेश्वरा सभेमध्ये तुझे गुण गायाला, बुद्धी दे मोरेश्वरा सभेमध्ये तुझे गुण गायाला, हे आज म्या गणन मिला मल्हारीच्या मळसा बाणूला, हे आज म्या गणन मिला मल्हारीच्या मळसा बाणूला। थोडं छोटंसं पण वाजतं किती खणखणीत खरं। काय हे वाद्य असं आहे की दिसायला खूप लहान आहे, परंतु तुमची जर का या वाद्यावरती कमांड असेल तर हे वाद्य खूप मोठं आहे। तुम्ही गाणी ऐकली असतील या वाद्यावरची। अगदी थोडंसं पाठीमागे जातो, ओ यारा सिली सिली ओ यारा, हे गाणं वाजल्यानंतर मी रात टाकले मी कात टाकले ते गाणं याच्यावर वाजले, अण्णा जोशींनी वाजवले। नंतर जांभूळ पिकल्या झाडाखाली ते गाणं। वाद्य कुठलंहीच लहान नाही, तुमचा रियाज पाहिजे, तुमची त्या वाद्यावरती कमांड पाहिजे, वाद्य तुम्हाला मोठं करतं। आता याच्यामध्ये इनोव्हेशन आणणं हे किती स्किलफुल म्हणा किंवा किती कठीण काम बनलंय, कारण आता AI आहे, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स येतोय, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचं आव्हान आहे। ह्याच्यामध्ये ह्याचा रांगडेपणा टिकवणं, मूळ अस्सल रांगडेपणा या सगळ्या वाद्याचा टिकवणं हे किती चॅलेंजिंग वाटतं तुम्हाला? चॅलेंजिंग वाटतं म्हणजे कसं आहे की आता तुम्ही हल्ली जे काही वेगळ्या वेगळ्या मॉडेल्सचे रिदम बॉक्स आलेत, त्यामध्ये आपण जसं बोललेत की त्या सगळ्यामध्ये सगळ्या वाद्यांचे आवाज आहेत, साऊंड्स आहेत, ह्याचाही आहे, पण तुम्हाला ऑन द स्पॉट त्याची क्रिएटिव्हिटी नाही चेंज करता येणार। जे तुम्ही फीड केलं तेच। कोणी जर का असं प्ले करत असेल, वाजवत असेल, तर तुम्ही त्याला जेव्हा वाहवा कराल ना, तो तेव्हा तो काहीतरी चेंज करणार
की बाबा ह्यांच्याकडनं अजून वा मिळू दे. ते त्या मशीनला नाही, जे आहे तेच चालणार. तर ढोलकी झाली, ढोलकीचा गण झाला, दिमडीचा गण झाला. गोंधळी लोक जी असतात ती जेव्हा त्यांच्या म्हणा आपल्या म्हणा भवानी मातेचा गोंधळ आपण जेव्हा करतो तेव्हा मांड वगैरे मांडला जातो, पण तेव्हा सुद्धा पहिलं आवाहन गणरायाला. त्यांचे गणाची पद्धत खूप वेगळी आहे आणि खूप छान आहे तो गण. असा म्हणजे सुरुवातीपासूनच म्हणजे धारेवरती असा धरधर 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 चालतो. तर आपण ते बघूया नक्की. आणि त्यांनी सांगता करूयात आपण आपल्या कार्यक्रमाची. आवडेल आम्हाला. हो. मूषक वाहन सुख सजनारे गणपती हे गजवदना गजानना अन गौरीचा नंदना रे गणपती गजवदना गजानना हे देवा गजवदना गजानना हे राया गजवदना गजानना गौरीचा नंदना रे गणपती गजवदना गजानना हे देवा गजवदना गजानना हे राया गजवदना गजानना. हे लाल शेंदुरल्याला हे लाल शेंदुरल्याला रे गणपती गजवदना गजानना हे देवा गजवदना गजानना हे राया गजवदना गजानना अन गौरीचा नंदना रे गणपती गजवदना गजानना हे देवा गजवदना गजानना हे राया गजवदना गजानना. हे मूषक वाहन ज्याला हे मूषक वाहन ज्याला रे गणपती गजवदना गजानना हे देवा गजवदना गजानना हे राया गजवदना गजानना अन गौरीचा नंदना रे गणपती गजवदना गजानना हे देवा गजवदना गजानना हे राया गजवदना गजानना. खूपच दमदार आणि जबरदस्त परफॉर्मन्स आणि मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार. आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या हातात खरंच खूप मोठी कला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोककला जपण्यासाठी तुम्ही सर्व मंडळी प्रयत्नशील आहात. तर आमच्या शुभेच्छा सदैव तुमच्यासोबत असतीलच. तुम्हाला पण आपणाला सर्वांना आम्हा सर्वांतर्फे न्यूज 18 लोकमतच्या सर्व परिवाराला खूप खूप धन्यवाद. या इथे आपण आम्हाला बोलवलं, आमची लोकसंगीताची लोकतालाची कला सादर करण्याची संधी दिली. धन्यवाद पुन्हा एकदा. आणि यानंतर या विशेष मुलाखतीत विशेष कार्यक्रमात आता आपण इथेच थांबतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.